नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वी मधील इतिहास व राज्यशास्त्र विषयामधील राज्यशास्त्रामधील पाठ 3 राजकीय पक्ष. तर या पाठाचे मी 2 भाग केलेले आहेत. तर पहिल्या भागामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पाहू. पहिल्या भागामध्ये आपण शिकणार आहोत राजकीय पक्ष म्हणजे काय, त्याची व्याख्या, राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये, त्याचे भारतातील जे पक्ष पद्धतीचे स्वरूप जे आहे आणि ते बदलते स्वरूप आपण पाहणार आहोत. त्यानंतर एक पक्ष, द्विपक्ष, बहुपक्ष म्हणजे काय पाहणार आहोत आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष याची मान्यता मिळवण्याचे निकष काय आहे ते पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि उर्वरित भाग आपण भाग 2 मध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चला प्रथमतः आपण पहिल्या भागास सुरुवात करूया. राजकीय पक्ष. मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. आपण गेल्या पाठात बघितलं संविधानाची वाटचाल कशी कशी होत गेली आणि निवडणूक प्रक्रियेची कसे असते, निवडणूक आयोग म्हणजे काय, निवडणुका कशा घेतात हे आपण सर्व पाहिले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा महत्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. तर विद्यार्थ्यांनो, जनता काय करते, आपले प्रतिनिधी निवडते लोकशाहीच्या माध्यमातून आणि निवडणुकीच्या माध्यमातून. आणि प्रतिनिधी कुणाचे असतात, तर प्रतिनिधी हे एखाद्या राजकीय पक्षाचे असतात. कधी कधी अपक्ष असतात, पण बहुतेक करून निवडून येणारे सर्वजण राजकीय पक्षाचे असतात. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो, जे वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. आता लोकशाही व्यवस्था ज्या ज्या देशांमध्ये आहे, ब्रिटन असू दे, अमेरिका असू दे, भारत असू दे, त्या देशांमध्ये पक्षांचे अस्तित्व असते. म्हणजे वेगवेगळे पक्ष, आता भारतात काँग्रेस आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, हे पक्ष असतात जिथे जिथे लोकशाही असतात तिथे. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. तर राजकीय पक्ष काय करतात, सत्तेसाठी स्पर्धा करतात. सत्ता म्हणजे काय, ते खुर्चीत बसायचं, आमदार खासदार देशाचं भवितव्य साठी नियम, कानून, परत वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते करायच्या. प्रस्तुत पाठात आपण भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था, संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिलेले असतील. आपण अनेकदा बघतो वेगवेगळ्या संस्था असतात, संघटना असतात, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळी त्यांची कामं असतात आणि ते कशा पद्धतीने पाठपुरावा करून घेतात. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना ही पुढाकार घेते. विविध संघटना असतात, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना असते, ते भ्रष्टाचार संपवण्यासाठी पुढाकार घेतात. त्या पद्धतीच्या विविध संघटना असतात. निसर्गाचं संवर्धन करणाऱ्या संघटना असतात, प्रदूषण संपवणाऱ्या संघटना असतात, अपंग लोकांच्या मदत करणाऱ्या संघटना असतात. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच पद्धतीने राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. मग राजकीय पक्ष काय करतात, निवडणुका लढवण्यासाठी पुढाकार घेतात. समाजातील अन्य संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. आता इतर ज्या संस्था आहेत, संघटना आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये आणि राजकीय पक्षामध्ये फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटना असतातच, परंतु त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते. म्हणजे त्यांची उद्दिष्ट आणि कार्यपद्धती वेगळी असते. उद्दिष्ट काय असते, तर समाजसेवेबरोबर सत्ताही मिळवणे आणि त्याची कार्यपद्धती आपण कशा पद्धतीने सत्ता मिळवू शकू अशा पद्धतीची कार्यपद्धती असते. नेहमीच समाजाचा विचार त्या ठिकाणी केला जाईल असे नाहीये. सत्तेसाठीही काही करू शकतात. की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. तर ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा वेगवेगळे लोक एकत्र येतात, काहीतरी त्यांनी ठरवतात एकत्र येऊन की आपल्याला हे कार्यक्रम घ्यायचे आहे निवडून येऊन आणि त्यासाठी ते निवडणुकीत सहभागी होतात, अशा संघटनेला राजकीय पक्ष असे म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करण्याचा लोकांचा गट होय. राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे.
तर वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना कोणकोणती आपण आता बघणार आहोत ते सत्ता मिळवणे असेल, विचारसरणीचा आधार असेल, पक्ष कार्यक्रम असेल, सरकार स्थापन करणे असेल, शासन व जनता यांच्यातील दुवा असेल. हे एवढे काहीसे त्यांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ते एक एक करून आपण आता पाहू. पहिलं आहे ते म्हणजे सत्ता मिळवणे. राजकीय पक्ष कशासाठी असतो तर सत्ता मिळवण्यासाठी. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात काहीच अयोग्य नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष काहीही करू शकतात आणि सत्ता मिळवणे हेच त्यांचं उद्दिष्ट असते. राजकीय पक्षाचा मूळ उद्देश सत्ता मिळवणे असते. समाजसेवा कधी कधी दुय्यम ठरते, मात्र सत्ता मिळवणे हेच प्रमुख असते. त्यासाठी ते काहीही करू शकतात. त्यानंतर स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. आता ह्याचा अर्थ तुम्ही समजून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीचा अवलंब न करता सत्ता केली पाहिजे. म्हणजे पैसे वाटणे किंवा हिंसा करणे, जातीयवाद करणे या गोष्टीतून स्पर्धा नाही करायची. आपण काय प्रगती करू शकू या गोष्टीतून स्पर्धा करावी पाहिजे. याला योग्य पद्धतीची स्पर्धा म्हणतात. पण चुकीची गोष्टीचं केलं तर चुकीची स्पर्धा झाली. तशा पद्धतीचे नसावे, म्हणजे निकोप असावे, चुकीचे नसावे. दुसरं राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे विचारसरणीचा आधार असतो. प्रत्येक राजकीय पक्ष आणि विद्यार्थ्यांना त्याच्या मागे काहीतरी विचार असतो. असंच कोणतरी उठलं आणि पक्ष काढला असं नसतं. त्याच्या मागे काहीतरी विचार केलेला असतो त्या नेत्यानं की आपला पक्ष जो असेल तो अशा पद्धतीने काम करील आणि आपल्या देशाचा किंवा त्या प्रदेशाच्या अशा पद्धतीने विकास घडवील. ज्यांचा विकास घडवायचा आहे त्या उद्दिष्टांवर आधारित ते पक्ष स्थापन करतात. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, त्यांची काहीतरी धोरणे असतात, त्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टांबाबत विचारांचा पुरस्कार करणारा असतो. प्रत्येक राजकीय पक्ष हा काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. म्हणजे एकच समजा प्रश्न असेल, काहीतरी एक प्रश्न असेल तर प्रत्येक पक्षाची भूमिका त्याबाबत वेगवेगळी असते. एक पक्ष म्हणत असेल की सरकारी कंपन्या नष्ट करा, एक पक्ष म्हणत असेल की सरकारी कंपन्या वाढवा. म्हणजे सरकारच्या हातात सगळं घ्या, एक म्हणत असेल सरकारच्या हातात नको, सर्वजण जनतेत वाटून घेऊया. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटेल ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. आता असं जे विभागणी होते, मग आपण पण आपल्यासारखे जे लोक असतात ते ज्या पक्षाची विचारसरणी त्यांना पटते त्या पक्षाला ते मतदान करतात. हेच या ठिकाणी सांगितलेले आहे. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार म्हटले जाते. ज्या पक्षाच्या मागे मोठा जनाधार तो पक्ष सत्तेत येतो, निवडणुका जिंकून. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखी दिसते. म्हणजे पूर्वीच्या काळात जातीयवाद, हिंसवाद विविध, पण हल्लीच्या काळात सर्व समावेशकता आलेली आहे विविध पक्षांमध्ये. म्हणजे सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी आता जवळपास सारखी होत आलेली आहे. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे आता हल्ली अवघड झाले. म्हणजे काय झाले, पूर्वी वेगवेगळे पक्ष होते, मग त्यांची एक विचारसरणी होती आणि त्यामुळे ते वेगवेगळे राहायचे. पण आता सत्तेसाठी ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात आणि सत्तेच्या खुर्चीत बसतात. त्यामुळे आता विचारसरणी आधारित पक्ष आहेत असे म्हणणे जरा अवघड होऊ लागलेले आहे. पण एका राजकीय पक्षाला विचारसरणीचा आधार असतो. त्यानंतर राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य तिसरे म्हणजे पक्ष कार्यक्रम. पक्ष कार्यक्रम काय आहे? विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. म्हणजे कसं, सत्ता मिळाली की त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. एक कार्यक्रम निश्चित करतात की आम्ही हे करू, ते करू, ते करू असं त्यांनी ठरवतात आणि निवडणुकीमध्ये आश्वासन देतात. आणि जर सत्ता मिळाली की ते कार्यक्रम पूर्ण करतात. आणि जर सत्ता मिळाली नाही तर पुन्हा ते कार्यक्रम घेऊन जनतेविषयी जातात आणि म्हणतात पुढच्या वेळी आम्हाला निवडून द्या. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे म्हणजे सरकार स्थापन करणे. आता राजकीय पक्ष आहे म्हणजे सरकार स्थापन करणे त्याचं वैशिष्ट्य असणारच. म्हणजे सत्ता मिळवणे, एक अर्थी सत्ता मिळवणे, सरकार स्थापन करणे एक अर्थी एकच आलं जवळजवळ. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात, देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. आता तुम्हाला माहितच आहे, दोन असतात, सत्तेत असणारा पक्ष आणि विरोधी पक्ष. मग सत्तेत विरोधी पक्ष काय करतो, यांच्यावर टीका करतो, यांना पत्रव्यवहार करतो आणि जनतेचे प्रश्न यांच्या समोर मांडतो. मग अशा पद्धतीने आपण कुठले कुठले बघितले, सत्ता मिळवणे बघितले, विचारसरणीचा आधार असतो राजकीय पक्षाला, त्यांचा पक्ष कार्यक्रम असतो राजकीय पक्षाला, ते सरकार स्थापन करतात. त्यानंतरचा शेवटचा आहे म्हणजे शासन व जनता यांच्यातील
दुवा म्हणूनही राजकीय पक्ष काम करतात. भरपूरदा काय होतंय, आपण डायरेक्ट कोणत्या मंत्र्याकडे जाऊ शकत नाही. अशा वेळी आपल्या भागात असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या कार्यालयात आपण जातो, समजा काँग्रेसचं कार्यालय असेल किंवा भाजपचं, तिथं जाऊन आपले प्रश्न मांडतो आणि तो प्रश्न घेऊन ते त्यांचे जे प्रतिनिधी आहेत लोकल स्तरावरचे ते वरपर्यंत घेऊन जातात आणि आपला प्रश्न वरच्या नेत्यांपर्यंत मांडतात आणि अशा पद्धतीने ते एक दुवा म्हणून काम करतात. राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या, गारा आणि शासनांपर्यंत पोहोचण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासन पक्षांमार्फत आपले धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न करतात. मग शासन पण काय करते, नवीन कोणतं तर धोरण आणलं की ते खालील आपल्या पक्ष कार्यालयांना कळवते, त्याचा प्रचार करण्यासाठी अप्रत्यक्षपणे सांगते आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम करते. वर्तमानपत्रातील या बातम्यांतून तुम्हाला काय समजले ते थोडक्यात सांगा. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची बैठक मुंबईत झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार असे ते म्हणाले. याचा अर्थ काय विद्यार्थ्यांनो, की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष आता काहीतरी कार्यक्रम ठरवणार की आम्ही पुढे आल्यावर सत्तेत असे करू, परत वेगवेगळी आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करणार व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. एक अर्थी शेतकऱ्यांच्या मागण्या नेहमी विरोधी पक्षच पूर्ण करतो, भले तो कोणताही पक्ष असू दे. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले आहे. मग सत्ताधारी पक्ष काय करतो, ग्रामीण भागात यात्रा आयोजित करून आपण काय काय केलं हे लोकांना पोहोचण्याचे प्रयत्न करतो. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय कराल, पहिली गोष्ट म्हणजे आपण काय करणार, संसदेत आपले विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षावर आपण टीका करून त्यांच्या काय काय चुका झाल्या त्याचे प्रश्न आपण विचारणार. त्यानंतर आपण एक लेखी पत्र देणार की काय काय चुका झाल्या, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू शकतो, किंवा आपण तुम्ही आणखीन काय काय करावे जेणेकरून आरोग्य क्षेत्रात सुधारणा होईल हे आपल्या ज्या संकल्पना आहेत आपण त्या सत्ताधारी पक्षाला देणार. आता खाली एक विचार करावा लिहिलेले, महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणण्याची तर काय करावे लागेल, पक्षविरहित म्हणजे पक्ष नाही, सगळ्यांनी उभा राहायचं आणि त्यातनं मग यातून प्रॉब्लेम काय होणार. आता काय होतंय, एखाद्या पक्ष निवडून आला की त्या पक्षातून मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निवडले जातात, पण जर पक्षच नसेल तर अशा वेळी ते पद निवडणं खूप अवघड होते. मग पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री या मोठ्या पदांसाठी सर्वत्र निवडणूक घ्यावी लागेल, म्हणजे आता मुख्यमंत्रीसाठी सगळ्या लोकांचं मतदान त्यांनी घ्यावं लागेल. अशी भरपूर अवघड अशी पद्धत निर्माण होऊ शकते. तर विद्यार्थ्यांना अशा हे खूप खोलात जायची यामध्ये काही गरज नाही. पुढचं महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीने तुमच्या काय महत्वाचं आहे ते घेऊया. ते म्हणजे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. पूर्वी कसे स्वातंत्र्य झाल्यावर भारतात पक्ष होते, नंतर त्याच्यात कसे कसे बदल होत गेले हे आपण आता पाहणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. कसं होतं, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी काँग्रेस म्हणजेच भारत अशा पद्धतीचे एक समीकरण होतं. काही अपवाद वगळता जवळपास 1977 पर्यंत भारतात 1951 ते निवडणुका जेव्हापासून चालू झाल्या ते 1970 पर्यंत फक्त काँग्रेस निवडून यायचं, दुसरं कोण निवडूनच येत नव्हतं. म्हणजे थोडेफार उमेदवार यायचे पण मुख्य पक्ष काँग्रेस असायचा. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती, म्हणून या काळातील पक्ष पद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्ष पद्धती असे केले. म्हणजे या काळात काय झालं, स्टार्टिंगला तर एक प्रबळ पक्ष पद्धती निर्माण झाली. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेस उत्तर पक्षाने एकत्र येऊन दिले. 1977 ला काय झालं, इंदिरा गांधींनी थोडेफार आणीबाणी त्यांनी घोषित केले, जनतेमध्ये असंतोष पसरला आणि त्यामुळे काँग्रेस आणि त्याच्या विरोधातले सगळे पक्ष, काँग्रेस सोडून जे काही पक्ष ते एकत्र आल्याने निवडणूक लढली, त्यामुळे काँग्रेस पडलं आणि त्यावेळी काँग्रेसचं जे एक प्रबळ पक्ष होतं ते मोडलं गेलं. आता त्यानंतर 1989 मध्ये काय झालं, लय विविध पक्ष निर्माण झाले. 1-2 फक्त राहिले नाही, 8-10 प्रत्येक राज्यात वेगवेगळे पक्ष. आणि 1991च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. म्हणजे एकाच पक्षानं अख्ख्या भारतात सत्ता स्थापन करणं अवघड झालं. त्यांना काय झालं, 2-3 पक्ष एकत्र घेऊन आम्ही एक पक्ष असं दाखवून त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन केले. आता महाराष्ट्रात पण आघाडीचे शासन आहे. कोण कोण आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे. आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतात जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले.
मग भारतीय जनता पक्ष काय करायचा, त्यांच्या विचारसरणीवर आधारित पक्षांना एकत्र आणायचं, सत्ता स्थापन करायचं. काँग्रेस काय करायचं, त्यांच्या विचारसरणीवर आधारित पक्षाच्या आमदार खासदारांना आपल्या बाजूनं हे करून त्यांना पण मंत्रिपद देऊन ते सत्ता स्थापन करायचे. आघाडीच्या शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरला. विविध देशांमध्ये अशा पद्धतीने काय व्हायचे, वेगवेगळे पक्ष एकत्र आले की एक 7-8 महिने झाले की त्याच्यात भांडणे होऊन सर्व सरकार ढासळायचं आणि पुन्हा निवडणूक व्हायचं. भारतात मात्र तसं नाही, खूप समजूतदारपणे हे आपण चालवलं गेलं. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे, म्हणजे ते आता एक स्थिर त्याला स्वरूप प्राप्त झालेले आहे. आता इथं काही माहिती दिलेली आहे. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावित नसल्यास अशा याला एक पक्ष पद्धती असे म्हणतात. म्हणजे 1977 पर्यंत काँग्रेस जे ते काय होतं ते एक पक्ष पद्धती होती. त्यानंतर राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात. म्हणजे विशेषतः आपल्या अमेरिकेमध्ये त्याने कसं आहे, 2च पक्ष महत्वाचे आहेत. भारतात अनेक पक्ष आहेत, तसे बहुपक्षमध्ये येतो भारत. राजकारणात 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात. आलटून पालटून 2 राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती म्हणजे द्विपक्ष शासन पद्धती असे म्हणतात. म्हणजे ही जी पद्धत आहे ती द्विपक्ष पद्धती आहे. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात. सर्वांचा कमी अधिक म्हणजे एकदा एक पक्ष येणार, नंतर 2 येणार, नंतर तिसरा पक्ष सत्तेवर आला, याला काय म्हणतात, बहुपक्ष पद्धती असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांना पुढे जाऊया. आता या ठिकाणी एक माहिती दिली आहे की राजकीय पक्षांच्या प्रमुख 2 आघाड्या इथे दिलेल्या आहेत. मग भारतात काय करतात, एखादा छोटा पक्ष पूर्ण भारतात सत्ता स्थापन करू शकत नाही, म्हणून मोठा एक पक्ष येतो काँग्रेस किंवा भाजप, आणि ते आपल्या विचारसरणीवर आधारित पक्षांना एकत्र बोलवतात आणि पाठिंबा दिला होतात. त्याबद्दल त्यांना मंत्रिपद देतात त्यांच्या पक्षातील काही लोकांना. आणि अशा पद्धतीने 2 या ठिकाणी आघाड्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, याच्यामध्ये कोणते पक्ष येतात, तर बीजेपी येतं, जनता दल येतं, शिरोमणी अकाली दल इत्यादी पक्ष येतात. आणखीन भरपूर आहे, तुम्ही नेटवर बघू शकता. त्यानंतर दुसरे आहे ते संयुक्त पुरोगामी आघाडी, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रीय लोकदल. युपीए म्हणजे काय, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. त्यानंतर विद्यार्थ्यांना आता पुढचा भाग घेऊया, ते म्हणजे निकष. राजकीय पक्ष म्हणून काय निकष आहेत, राजकीय पक्षाचे 2 आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणजे देश पातळीवरील पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणजे देश पातळीवर, प्रादेशिक पक्ष म्हणजे राज्य पातळीवरील पक्ष. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. कसं असतं, त्यांना काही सवलती असतात, चिन्ह मिळतं, अनेक सवलती त्यांना मिळतात, टीव्हीवर त्यांना आपले प्रसार करता येतो. त्यासाठी राष्ट्रीय पक्ष राजकीय पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळवणे गरजेचे असते आणि ते मिळाले म्हणजे तुमची एक ओळख निर्माण होते. तर त्याचे निकष आहेत. तुम्ही असं आज पक्ष काढला आणि तुमच्या याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असं होत नाही. त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, जे निकष आहेत ते बघूया. आता जर समजा राष्ट्रीय पक्ष बनवायचा म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये तुम्हाला पक्ष करायचा, तर काय 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 60% वैध मते मिळवणे. म्हणजे 4 राज्य आहेत, त्याच्यामध्ये विधानसभेतील मागील निवडणुकीत 60% पेक्षा जास्त मते मिळवणे आवश्यक आहे. मागील निवडणुकीत कोणत्याही किंवा तसेच मागील राज्यात अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य, 4 खासदार आणि 60% मते मिळवणं गरजेचं आहे. हे वाचून तुम्हाला लक्षात येईल. किंवा आता हे जर पूर्ण झालं नाही तर आणखीन एक क्रायटेरिया आहे, ते म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून किमान 3 राज्यांमधून, वेगवेगळे राज्य असतील ना काय, उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. त्यानंतर प्रादेशिक म्हणजे राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष सांगितले. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 60% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे. 2 आमदार किमान, काय 2 आमदार आणि 60% मते मिळवायचे. मग तुम्ही काय येणार, राजकीय पक्ष होणार. किंवा हे जर पूर्ण झालं नाही तर दुसरं काय आहे, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 3% जागा. आता एकूण सदस्य संख्या महाराष्ट्राच्या विधानसभेत जेवढी असेल त्यातले 3% आमदार किंवा 3% जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांनो भाग 1 मध्ये आपण आता पाहिलेला आहे. तर उर्वरित जो भाग आहे, राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष कोणकोणते आहेत त्याची माहिती आपण भाग 2 मध्ये घेऊ. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर धडा समजला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घर बसल्या मोफत शिक्षण घेता येईल. सहज शिक्षण चॅनलला
पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद.